पुरस्कारामुळे एखाद्या व्यक्तीचं मनोधैर्य वाढतं, त्याचं मनोबल वाढतं, म्हणून पुरस्कार हा दिला जातो। प्रत्येक क्षेत्रामधल्या व्यक्तीला ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केलं जातं, जेणेकरून जो पुरस्कार्थी आहे त्याचं मनोबल आणि मनोधैर्य वाढलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो। याच पार्श्वभूमीवर या लातूरमध्ये ओम हमने या मंगल कार्यालयामध्ये एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता। जगद्गुरु विश्वराध्य ज्ञान सिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीनं काशी जगद्गुरु चंद्रशेखरजी शिवाचार्य महाराज, त्याचबरोबर शांतिवीरलिंग शिवाचार्यजी महाराज यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान केलेले होते। त्या पार्श्वभूमीवर मी स्वामीजीशी चर्चा करणार आहे। माझ्यासोबत आयोजक सुद्धा आहेत। सर, आपण सुंदर असं संयोजन केलेलं आहे, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, नेमकं ही कल्पना आपल्याला कशी सुचली? कुठलाही पुरस्कार म्हटल्यानंतर पुरस्काराचा उद्देश असा असतो की समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे लोक आहेत त्यांना आपण केलेल्या कार्याची कोणीतरी नोंद घेत आहे याची जाणीव व्हावी, हा एक मुख्य उद्देश आहे। कारण ज्यावेळेस आपण त्यांना पुरस्कार देतो त्यावेळेस त्यांच्या कार्याला अधिक गतिमान करण्याची शक्ती या पुरस्कारामध्ये असते आणि त्यांना तर गतिमान होण्याची शक्ती येतेच, परंतु त्यांचे इतर सहकारी आहेत किंवा समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत, मान्यवर आहेत, त्यांना देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेता येते आणि समाजाची उन्नती करण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्यातून हा नवीन समाज घडत असतो। हाच एक पुरस्कार सोहळ्याचा उद्देश आहे। नक्कीच। तर आपल्यासोबत स्वामीजी आहेत, स्वामीजींशी चर्चा करणार आहोत। स्वामीजी, आपलं एक वैशिष्ट्य मला इथं जाणवलं की आपण सर्वधर्मीय समाजातल्या सर्व घटकांना घेऊन आपण हा पुरस्कार इथं वितरण केलाय। नेमकं पुरस्कार वितरण करण्यामागचा उद्देश काय, यामागचा हेतू काय, काय सांगाल? एखाद्या व्यक्तीचा गौरव करत असताना त्या ठिकाणी धर्म बघितला जात नसतो, तो व्यक्ती काय समाजामध्ये चांगलं कार्य करतो त्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आणि समाजाचं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही दरवर्षी हा सोहळा काष्टी पीठातर्फे सादर करत असतो आणि हा 24वा पुरस्कार सोहळा यावर्षी लातूरमध्ये आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। आणि विविध क्षेत्रामधले जे आहेत काम करणाऱ्या प्रत्येकाने बाबा त्यांच्या कार्याचा गौरव जर केला तर आणि इतर लोकांना प्रोत्साहन मिळतो, आपणही असं काम करावं या पुरस्कारामुळं। आणि चांगल्या कामाचं प्रत्येक व्यक्तीने कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण एखादा माणूस जर समाजामध्ये चांगलं कार्य करत असेल तर कुठंतरी त्याचं नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। आणि एक महास्वामीजीचा आशीर्वाद मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला एक खूप मोठी शक्ती त्या व्यक्तीच्या पाठीशी उभा टाकते आणि परंतु व्यक्ती नव्याने तो अजून जोमाने आपल्या क्षेत्रामध्ये काम करत राहतो, हा आमचा मूळ उद्देश आहे। नक्कीच। तर शेवटचा एक प्रश्न घेतो, आपण हे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करता, आज पुरस्काराचं वितरणाचं आपण कार्यक्रमाचं आयोजन केले, इथून पुढचा अजेंडा आपला काय असणार आहे? इथून पुढे आपण असे आयोजन करणार आहेत का, वेगवेगळे कार्यक्रम करणार आहेत? पुढल्या वर्षीही अशाच कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये होणार आहे आणि ज्या आज या ठिकाणी आम्ही जे विविध क्षेत्रातील जे कलावंत होते किंवा आपले शहीद लोक होते, जे काही पुरस्कार या देणारे, ह्या पुरस्कारामध्ये अजून वाढ करून पुढल्या वर्षी देखील हा कार्यक्रम खूप चांगल्या भव्य आणि दिव्य स्वरूपात आम्ही करणार आहोत। नक्कीच। तर प्रत्येक वर्षी आम्ही हे कार्यक्रम ठेवू, या कार्यक्रमामुळे पुरस्कारार्थीचं मनोबल वाढेल, मनोधैर्य वाढेल आणि यामधून नवीन कार्य करण्याची उमेद या जनसामान्यामध्ये निर्माण होईल, असं स्वामीजींनी इथं आपलं मत व्यक्त केलेलं आहे। गुरु चंद्रशेखरजी शिवाचार्य महाराज आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। स्वामीजी, आज एक वेगळा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आणि आपल्या शुभ हस्ते आपण यांना बक्षिसाचं किंवा त्यांना पुरस्काराचं वितरण केलेलं आहे। मला मूळ प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की वीर पत्नींना आपण आज पुरस्कार प्रदान केलेला आहे, त्यामागचा काय उद्देश आहे? आपले पुण्या नगरीचे सौ सुनीता बाबासाहेब कल्याणी आणि आपले लिंगैक्य मातोश्री मालती मारुतप्पा खेणी यांच्या स्मरणार्थ एक स्त्री शक्तीला पुरस्कार द्यावा असं त्यांच्या मनामध्ये इच्छा होती। गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम सुरू झाला। आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला निवडत होतो।
त्यावेळी अचानक हा काश्मीरमधलं घटना घडले आणि आपले अनेक सैनिकांची त्याच्यामध्ये आत्माहुती झाली. त्यामध्ये विचार आला, त्यांना जन्म दिलेले माँ अथवा त्यांचे विधवा पत्नी त्यांना निवड करू असा विचार आला. हा प्रसंगामुळे मग मी विचार केला कोणाला द्यायचे. महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्रम करतो, तो महाराष्ट्रामध्ये किती लोक शहीद झाले सैनिक, त्यावेळी त्यांच्या सरकारकडून माहिती झाला 2 सैनिक आहे म्हणून. मग आपले समितीच्या लोकांनी त्यांना संपर्क साधले. संपर्क साधून मग त्यांना भेटून कार्यक्रम निश्चित केले. मग एकाला द्यायचं होता, परंतु एकाला देऊन एकाला सोडायचं कसं म्हणून ह्यावेळी 2 महिलांना वीर पत्नी म्हणून सत्कार करण्यात आला. बरं, सध्या मृग नक्षत्र निघून 6 ते 7 दिवस संपलेले आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा खोळंबलेल्या आहेत. तर या शेतकऱ्यांसाठी जनांसाठी आपण कशा पद्धतीने शुभ आशीर्वाद द्याल? काय झालं सध्या पाऊस लांबणीवर पडलेला आहे. सध्या पावसानं 8 दिवस झालं उघडीप दिलेली आहे. पेरणीचे दिवस आलेले आहेत. शेतकरी आपला चिंताग्रस्त आहे. अशा शेतकऱ्यांसाठी, अशा जनसामान्यांसाठी आपण कशा पद्धतीने शुभ आशीर्वाद द्याल? आता शेतकऱ्यांचे जीवन प्रकृतीवर निर्भर असतं. पाऊस झाल्याशिवाय काय करता येतं? पाऊस झालेला आहे ना, पाऊस झालेला आहे, आता उघड पडलेलं आहे. शेतकऱ्याने बीजाची पेरणी करावा, जास्तीत जास्त फसल काढून अन्नदाता म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. त्या पद्धतीने शेतकऱ्याने भरपूर अन्न उपजाऊ करावे, लोकांना योग्य दरावर त्यांना मिळावा, त्यांचा रेट पण मिळावा. आणि शेतकरी सुखी असले तर आपण सुखी असतो. म्हणून शेतकऱ्यांबद्दल सगळ्यांची काळजी असावी. शेतकऱ्याने परिश्रम करून जास्त रासायनिक खत न वापरता आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जे शेणखत असतो त्याचा वापर करून अमृत सारखा अन्न त्यांनी समाजाला द्यावा. नक्कीच, तर शेतकऱ्यांनी अमृतासारखं अन्न द्यावं आणि ज्या जवानांच्या जे जवान शहीद झालेले आहेत अशा जवानांच्या पत्नींना, अशा मातेंना वीर माता, वीर पत्नी म्हणून पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. खरं पाहिलं तर महास्वामीजींनी हा एक वेगळा इथं उपक्रम राबवलेला आहे. खरं पाहिलं तर महास्वामीजींनी एक जय जवान आणि जय किसान ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने त्यांचं उत्तरदायित्व निभावण्याचा इथे एक छोटेखानी प्रयत्न केलेला आहे. महास्वामीजींचे आशीर्वाद सदैव या जनतेच्या पाठीशी राहावेत अशी अपेक्षा इथल्या जनसामान्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन कांबळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.